मला पण सगळ्यांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या इथे सुट्टी असते का या दिवशी? नाही ना? म्हणजे कार्यक्रम झाल्याच्या नंतर सुट्टी असते. शाळांमध्ये कार्यक्रम असतात. येस मॅम. येस मॅम. चांगलं चांगलं. तुम्हाला इतिहास माहित असेल ना याचा, मराठवाडा मुक्ती संग्रामचा इतिहास? येस मॅम माहिती आहे. हो. कधीच आहे म्हणजे मला पण सांगा, म्हणजे मला एवढी आयडिया नाही आहे त्या गोष्टीची, म्हणजे मी ऐकलंय फक्त, पण असा अभ्यास असं म्हणजे भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला होता. पण आपला जो मराठवाडा आणि मराठवाड्याचा अजून संस्थान ते सगळे खालसा संस्थान आपण विलीन केली स्वतंत्र भारतात, त्याच्यामधलं एक संस्थान होतं का? हा, त्याच्यामध्ये एक संस्थान मराठवाडा होता. आणि मग त्या संस्थानाला भारतामध्ये विलीन करण्यासाठी म्हणजे निजाम नावाचा एक राजा होता, आणि तो त्या राजाच्या म्हणजे त्या राजाच्या राज्यकारणामध्ये आपला हा म्हणजे मराठवाडा होता. त्या राजाचा आपल्या मराठवाड्यावर राज्य चालत होता, आणि तो आपल्या मराठवाड्याला ना भारतामध्ये विलीन करत नव्हता. मग सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी मिळून 13 सप्टेंबर रोजी एक पोलीस ऍक्शन म्हणून एक योजना म्हणजे राबवली, आणि त्याच्यामध्ये म्हणजे लष्करी कारवाई करण्यात आली, आणि आपला मराठवाडा मुक्त झाला. त्यालाच आपण 17 सप्टेंबर रोजी हा मुक्त झाला होता, म्हणून आपण त्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणतो. अच्छा अच्छा. आपल्या सरदार वल्लभभाई पटेलांनी बऱ्याच अशा संस्थानांना विलीन करून घेतलं होतं, त्याच्यापैकी एक मराठवाडा आहे. ठीक आहे. आपण आता गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आपला आता आपली कोणती एक्सरसाइज आता चालू होती? कालचा अल्फा बीटाचे सोडवले का? अल्फा बीटा मॅम 2.5 कम्प्लीट झालंय. 2.5 ना? आता वर्ड प्रॉब्लेम आहेत का? 2.6. हा, त्याच्यात वर्ड प्रॉब्लेम आहेत का? नाईनचं मी बुक काढलं की काय? एक मिनिट, टेक्स्ट बुक बघते. टू 2.6 मध्ये आपल्याला माझ्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम असतील बेस्ड ऑन क्वाड्रॅटिक इक्वेशन, बरोबर ना? 2.6 मॅम ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हा, तेच ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक.
आज थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. पेज नंबर काय आहे तुमचं टेक्स्ट बुकचं? पेज नंबर सांगा वगैरे. 52. C. अल्फा बीटाचं ती एक्सरसाइज पूर्ण झाली ना आपली? काय बाकी आहे का त्याच्यामध्ये क्वेश्चन? नाही मॅम. No, एक्सरसाइज ma'am. Complete झाली. ठीक आहे. ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ऍप्लिकेशन आपल्याला शिकायचं. म्हणजे रेग्युलर लाईफ मध्ये जर आपल्याला उपयोग, आपण म्हणतो ना मॅथ्सचा काय उपयोग नाही, तर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. जे कोणाच्या एज मध्ये, म्हणजे आपल्याला जे आता ज्या एक्झाम्स असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, ज्याच्यामध्ये आपल्याला लॉजिकल रिझनिंग वगैरे असतं, त्याच्यामध्ये असे प्रश्न असतात है ना, तर तिथे आपल्याला हे सगळं वापरायचं असतं आपण जे मॅथ्स मध्ये शिकलोय. आणि मॅथमॅटिक्स पण एक वेगळा विषय असतो, लॉजिकल रिझनिंग असतं. त्याच्यामध्ये एकाचं वय असं असेल, एवढा असेल, तर दुसऱ्याचं वय त्याच्यात तेवढ्या प्रमाणात आहे. तर अशा सगळ्या गणितांमध्ये आपल्याला जेवढं आपण गणितात शिकलोय त्या सगळ्याचा वापर करून बघायचा असतो आणि उत्तर काढायचं असतं. तर इथे आपल्याला ऍप्लिकेशन आहेत, म्हणजे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स आहेत बेस्ड ऑन क्वाड्रॅटिक इक्वेशन. वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम जो दिलाय तो आपण वाचायचा आहे, त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आणि मग ते सॉल्व्ह करायचंय आपल्याला. ठीक आहे. आता आधी आपण जे फर्स्ट लेसन मध्ये जे वर्ड प्रॉब्लेम बघितले, त्या फर्स्ट लेसन मध्ये जे वर्ड प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या. त्या 2 गोष्टी आपल्याला ज्या फाइंड आउट करायच्या होत्या त्या आपण वेगवेगळ्या व्हेरिएबल कन्सिडर केला, एक एक्स एक वाय असं. बरोबर ना? कारण ते आपलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होतं. कारण आपला तो लेसन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होता. आणि आपण 2 ज्या गोष्टी आपल्याला विचारल्या होत्या त्या आपण एक्स आणि वाय घ्यायचो. 2 कंडिशन दिलेल्या असायच्या, त्या 2 कंडिशन वरून, अटींवरून 2 इक्वेशन बनवायचो आणि मग ते सॉल्व्ह करायचं आपण. असं पहिल्या लेसन मध्ये होतं. कारण तिथे आपल्याला 2 इक्वेशन पाहिजे असतात. सायमल्टेनियस इक्वेशन हे 2 इक्वेशन ना आपण बोलतो सायमल्टेनियस इक्वेशन. मग 2 कंडिशनने 2 इक्वेशन बनवायचे आणि ते सॉल्व्ह करायचं. इथे तसं नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबल एकच वापरायचा. जरी 2 गोष्टी दिलेल्या असतील तरी व्हेरिएबल एकच वापरायचा. कारण दुसरी गोष्ट ही पहिल्या गोष्टीवर डिपेंड असते. म्हणजे काही त्यात डबल असेल किंवा ती 4 ने मोठी असेल किंवा लहान असेल, काही रिलेशन असेल 2 गोष्टींमध्ये. तिथे पण 2 गोष्टींमध्ये काहीतरी संबंध होता, पण आपण वेगवेगळं ते 2 वेगवेगळ्या कंडिशन घेतल्या. कंडिशन दिलेल्या पण होत्या त्या प्रॉब्लेम मध्ये. इथे तुम्हाला एकच, म्हणजे तुम्हाला 2 गोष्टींमधला संबंध देणार, पण व्हेरिएबल एकच वापरायचं आहे. त्याच्यावरून दोघांची व्हॅल्यू काढायची एकच व्हेरिएबल वापरून, आणि जी कंडिशन दिलेली असणार त्याच्यावरून इक्वेशन बनवायचं. म्हणजे काय, आता पहिला क्वेश्चन काय आहे बघा. प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे काय? प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. अल्फा गुणिले बीटा. प्रोडक्ट म्हणजे अल्फा गुणिले बीटा. ते प्रोडक्ट ऑफ रूट्स. इथे नुसतं प्रोडक्ट दिलंय. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन, गुणाकार. प्रोडक्ट. प्रोडक्ट कशाचा गुणाकार? प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84.
फाइंड हर प्रेझेंट एज. आता इथे एकीच्याच एज बद्दल दिलेलं आहे. आता प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. गुणाकार मग कोणाचा गुणाकार? तर प्रगतीची एज 2 years ago, म्हणजे प्रगतीची 2 वर्षापूर्वीची एज, वय, 2 वर्षापूर्वीचं प्रगतीचं वय, आणि अँड 3 years hence. हेन्स याचा अर्थ पुढील 3 वर्षांनी, म्हणजे 3 वर्षानंतरचं. 3 years hence म्हणजे पुढील 3 वर्षांनी तिचं जे वय असणार आहे, आणि 2 वर्षापूर्वी तिचं जे वय होतं आणि 3 वर्षांनी तिचं जे वय असणार आहे, यांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. म्हणजे समजा आता तुम्ही आता 15 वर्षाचे आहात किंवा 14 वर्षाचे आहात, तर 14 वर्षाचे आता आहात, तर तुमचं 2 वर्षापूर्वी वय किती? 16. 12. 16. पूर्वी ॲगो, 2 years ॲगो. ॲगो म्हणजे 12. मग 12 आणि 3 वर्षानंतरचं वय म्हणजे 3 वर्षानंतर वय किती? 15. 17. 15. 17. अरे आता तुम्ही 17. 14 वर्षाचे जर आहात, आता 14 वर्षाचे, प्रेझेंट एज जी तुमची आहे ती तुमची प्रेझेंट एज आहे 14. तर 2 years ॲगो, 2 वर्षापूर्वी तुमचं वय किती असणार? 12 असणार. आणि 3 years हेन्स, हेन्स म्हणजे पुढे, 3 वर्षानंतर तुमचं वय किती असणार? आता जर 14 आहे तर 3 वर्षानंतर किती 17. असणार? 17. 17. 70. ते 12. हा, मग ते इथे प्रगतीचे एज माहित नाही मला किती आताची, पण तुमच्या वयाचं जर बघायचं तर 12 आणि पुढचे 17, म्हणजे 3 वर्षानंतरचं वय 17, 2 वर्षापूर्वीचं वय 12, या दोघांचा गुणाकार. पण इथे प्रगतीच्या एजचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84 आहे, 84 आहे. आता आत्ताचं वय मला माहित नाहीये, 2 वर्षापूर्वीचं पण वय माहित नाही, 3 वर्षानंतरचं पण वय माहित नाही. मग काय माहित आहे की 2 वर्षापूर्वीच्या वयाचा आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84. आता 2 वर्षापूर्वीचं वय जर मला काढायचंय, 3 वर्षानंतरचं वय जर काढायचंय, तर आताच प्रेझेंट एज मला माहित पाहिजे ना. तुम्हाला प्रेझेंट एजच शोधायला सांगितले. स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, ma'am. Yes, ma'am. मग प्रगतीचं प्रेझेंट एज आहे ना, प्रगतीचं प्रेझेंट एज आपण एक्स मानू. आत्ताचं वय प्रगतीचं. प्रगतीचं आत्ताचं वय जे आहे ते आपण एक्स मानायचं. लेट द प्रेझेंट एज क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे आत्ताचं प्रेझेंट एज ऑफ प्रगती बी एक्स इयर्स, है ना. प्रगतीचं समजा मानू, किंवा समजा प्रगतीचे आजचे वय एक्स वर्ष आहे, किंवा प्रगतीचे आजचे वय एक्स वर्ष मानू. प्रगतीचे आजचे वय प्रेझेंट एज एक्स वर्षे मानू. आता हे आत्ताचं वय आहे, पण आपल्याला आत्ताच्या वयाचं काही दिलेलं नाही. आत्ताच्या वयाचं आपल्याला काही दिलेलं नाही, पण 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरचं, मग ती वय काढायला लागतील, कारण त्यांचा गुणाकार दिलाय. एज 2 years ॲगो, म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय किती असेल बरं? X minus एज 2. ऑफ प्रगती. हा,
एज ऑफ प्रगती 2 years ago. Age of प्रगती 2 years ago. आत्ताचं वय जर तुमचं x आहे तर 2 वर्षानंतर, आपण जसं आत्ताचं वय 14 आहे तर 2 वर्षापूर्वीच, नंतरचं नाही, 2 वर्षापूर्वीचं म्हणजे 2 वजा करतो आपण. मग हिचं आत्ताचं वय x आहे, मग 2 वर्षापूर्वीचं वय पाहिजे तर x -2 years. त्यानंतर एज ऑफ प्रगती 3 years hence. 3 years hence. hence म्हणजे पुढे. x + 3 किती असणार? X + 3. X + 3. +3. मायनस नाही येणार. आता ऍगो बोलला पूर्वी म्हटलं तर मायनस करतो ना आपण. आता 3 वर्षानंतरचं वय जर पाहिजे तर आताच्या वयात 3 आपण मिळवणार आहे. जसं तुमचं वय आताचं 14 आहे तर 3 वर्षानंतर 14 + 3 होणार. आणि 2 वर्षापूर्वीचं पाहिजे तर 14 - 2 होणार. आताचं वय x जर असेल तर 2 वर्षापूर्वीचं वय x -2 आणि 3 वर्षानंतरचं वय x + 3. आता या दोघांचा गुणाकार दिलेला आहे. दोघांचा गुणाकार म्हणजे कोणाचा? 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार दिलाय. म्हणून बाय गिवन कंडिशन x -2 आणि x + 3 या दोघांचा गुणाकार म्हणजे x -2 हे 2 वर्षापूर्वीचं वय, x + 3 हे 3 वर्षानंतरचं वय, यांचा गुणाकार दिलाय 84. मध्ये काय नाही कंसांच्या म्हणजे गुणाकार असतो. आता हे दोन्ही कंस सोडवायचे आहेत आपल्याला. कंस सोडवायचे म्हणजे कंसांचा गुणाकार करायचा. या दोन पहिला x ने दुसऱ्या कंसाला गुणायचं x + 3 ला, नंतर -2 ने x + 3 ला मल्टिप्लाय करायचं. हे माहित आहे सगळ्यांना? दोन ब्रॅकेट कसे मल्टिप्लाय करतात? मग हे सांगा x पटापट. वर्ग अधिक 3 x वर्ग अधिक 3x. x वर्ग अधिक 3x पुढे वजा वजा -2x 2x -6. 2x वजा -2x -6 वजा 6 = 80. -6. आता आपलं जे वर्ग समीकरण असतं ते आपलं या स्वरूपात असतं. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. म्हणजे उजवीकडे आपल्याला 0 ठेवायचं असतं. मग अजून हे थोडं सिम्प्लिफाय करायला लागेल. हे x ची पद एकत्र होऊ शकतात. x वर्ग अधिक 3x वजा 2x किती होणार? अधिक 3x वजा 2x अधिक x अधिक x आणि हे 1x म्हणजे नुसता x लिहिला तरी चालेल. हे वजा 6 -6 आणि हा 84 पण इकडे आणावा लागेल कारण राईट साईडला मला 0 ठेवायचं. कारण मला हे तुमचं स्टँडर्ड फॉर्म जे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ते हे आहे. सगळे टर्म्स लेफ्ट साईडला आणि राईट साईडला 0. x² + x हे किती आन्सर येणार? -6 -84 वजा 90 वजा 90. आता नेहमी वर्ड प्रॉब्लेमने सम सॉल्व्ह करायचे तर शक्यतो फॅक्टरायझेशन मेथड वापरा. कारण फॅक्टरायझेशनने तुम्हाला आन्सर मिळणार आरामात. पहिली मेथड क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायची. पहिला इथला नंबर 1 आहे, इथे 90 आहे. 1 आणि 90चं मल्टिप्लिकेशन 90. असे अवयव नका पाडतो आपण, अवयव पद्धत. असे 2 संख्या शोधा ज्यांचा गुणाकार 90 आहे आणि वजाबाकी 1 आहे. इथे काय नाही म्हणजे 1 आहे. वजाबाकी +10 -9. आणि मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला आणि चिन्ह द्यायचे असतात. नंतर चिन्ह देताना मधल्या पदाचं मोठ्या संख्येला आणि वजाबाकी होण्यासाठी दुसऱ्याला अपोजिट साईन द्यावी लागेल, विरुद्ध चिन्ह द्यावं लागेल. तरच अधिक 1 उत्तर येईल ना. ह्यांचं उत्तर मधलं पद आलं पाहिजे. मध्ये अधिक 1 आहे, यांच्यापासून अधिक 1 उत्तर आलं पाहिजे.
येतं की नाही? येतो. मॅम. आता हे तुम्हाला एक्सपान्शन येईल का करता? एक्सपान्शन करून एक्सच्या व्हॅल्यूज काढता येतील? एक्सच्या मॅम. हो मॅम. व्हॅल्यूज दोन येतील. एक येईल -10 आणि दुसरं येईल 9. दोन व्हॅल्यूज येतील एक्सच्या, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन बोलल्यावर त्याचे दोन रूट्स असतात. मग दोन रूट्स आता मी इथे सॉल्व्ह नाही करत, तुम्ही करायचं. चालेल ना? हो मी करून मॅम. देऊ? हो मॅम. नको मिडल मॅम. टर्म आपण मिडल टर्म स्प्लिट करायचा असतो. करून देऊ सॉल्व्ह पूर्ण इक्वेशन? नको मॅम. येस मॅम, द्या. ठीक आहे. x² + x - 90 = 0. मिडल टर्म या फॅक्टर्स मध्ये स्प्लिट करायचं, म्हणजे मिडल टर्मची फोड करायची मधल्या पदाची. पहिलं पद असंच x², मध्ये काय लिहू मी? मधल्या पदाला फोडायचंय या फॅक्टर्स मध्ये. बोला. 10x + 9x प्लस 10 अधिक 10x वजा 9x 90 वजा वजा 90 0 बरोबर 0. बरोबर 0. आता दोघांचा गट करायचा आणि त्यातून कॉमन काढायचं, सामायिक काढायचं. पहिल्या दोघांमध्ये काय सामायिक आहे? x X. x. काय राहील? x + 10 x अधिक 10. आता दुसऱ्या दोघांमध्ये मी सांगितलेलं तिसऱ्या पदाला जर मायनस साइन आहे तर मायनस साइन कॉमन वजा 9. काढायचं. वजा 9 आणि 9 आणि 90 9च्या पाड्यात येतात. आणि मग x आणि x मायनस साइन अधिक जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा पुढची साइन चेंज करायची. काही 10. 90 असतात. मॅम हा बोला. सोडवणं झाला माझं. झालं सोडवून? x अधिक 10 जो कॉमन आहे तो x + 10 तो बाहेर काढायचा, x - 9 राहणार दुसऱ्या कंसात. मग इथे x + 10 = 0 और x - 9 = 0. मग हा +10 तिकडे नेणार, तो -10 झाला और x = 9. असे दोन तुम्हाला रूट्स. बरोबर? येस मॅम. आता याच्यामध्ये x म्हणजे काय आहे? x म्हणजे प्रगतीचं आजचं वय आहे. आणि एक किंमत आली x ची -10 -10 आणि वय x म्हणजे आपण वय कन्सिडर केले ना, आणि वय कधी निगेटिव्ह नसतं. त्यामुळे तुम्हाला जे प्रगतीचं आजचं वय मिळणार ते काय असणार? देअरफॉर प्रगती 9 वर्ष. प्रेझेंट एज जी आहे ते 9 इयर्स आहे. कारण -10 तर एज नसते, कधी निगेटिव्ह नसते एज. 9 इयर्स. तुम्हाला आन्सर व्हेरीफाय करायचं तर तुम्हाला जी कंडिशन दिली आहे ती अप्लाय करून बघायची की आपलं उत्तर बरोबर आहे का. काय अट दिलेली आहे की 2 वर्षापूर्वीचं वय, 2 वर्षापूर्वीचं वय किती असणार हिचं? 7. 7 7. आणि 3 वर्षानंतरचं वय 12 12 यांचा गुणाकार प्रोडक्ट म्हणजे गुणाकार 84 84. 84 84च दिलाय ना तुम्हाला. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. म्हणजे तुम्हाला आपला आन्सर व्हेरीफाय करायचं तर कंडिशन अप्लाय करून बघायची. ती कंडिशन जर बरोबर आलं आन्सर त्याप्रमाणे तर मग तुमचं बरोबर आहे उत्तर. कळलं हे? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. मॅम एक रिपीट करा ना. पुढे काय पुन्हा सांगू का? बघा आपल्याला हो काय मॅम. दिलं होतं की आपल्याला गणित एकदम एका ओळीचं गणित आहे. एका ओळीचं एकच लाईन आहे बघा. पण सोडवायला किती लागला आपल्याला?
सगळ्यात ही सोपी गणित आहेत उलट. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे खूप कठीण गणित असतात, वर्ड प्रॉब्लेम. इथे काय दिलंय, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार आहे. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, किंवा मराठीमध्ये आपण काय म्हणतो, प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago, 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा जो गुणाकार आहे तो 84 आहे, 84 आहे. तर फाइंड हर प्रेझेंट एज, म्हणजे आत्ताचं वय तिचं किती आहे. जर 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार. मग मी काय केलं, आपण काय केलं, आपण आत्ताचं वय तिचं एक्स मानलेलं आहे, बरोबर. लेट द प्रगतीज प्रेझेंट एज, लेट द प्रेझेंट एज ऑफ प्रगती बी एक्स इयर्स. मग एक्स इयर्स जर तिचं प्रेझेंट एज आहे तर तिचं 2 वर्षापूर्वीचं एज ऑफ प्रगती 2 years ago, कारण आपल्याला जी कंडिशन दिली आहे ती 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरची दिलेली आहे. प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय x वजा 2 आहे आणि प्रगतीचं 3 वर्षानंतरचं वय x अधिक 3 आहे इयर्स. आता आपल्याला या दोघांचा गुणाकार 84 दिलेला आहे, म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84 आहे. मी दोघांचा गुणाकार करणार, x - 2 आणि x + 3 = 84. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायला लागणार. हे दोन जे ब्रॅकेट आहे ते मल्टिप्लाय करायला लागतं, एक्सपान्शन करावं लागेल. त्याला एक्सपांड करण्यासाठी आपण काय करतो, पहिल्या ब्रॅकेट मधले पहिल्या पदाने दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणतो. हे माहित आहे ना. हे बघा, आधी एक्स ने या पूर्ण कंसाला गुणायचं. हा मॅम, प्रोडक्ट्स म्हणजे उत्पादन. ते प्रोडक्शन, ते नाही, उत्पादन नाही. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. मराठीमध्ये त्याला शब्द काय आहे दोघांचं, मराठी मीडियमच्या पुस्तकात काय आहे बरं प्रोडक्टला शब्द? गुणाकार. गुणाकारच आहे ना. हा, प्रोडक्शन वेगळं, प्रोडक्ट वेगळं. प्रोडक्शन म्हणजे उत्पादन. प्रोडक्शनचा अर्थ उत्पादन आहे. इथे प्रोडक्शन नाही दिलं ना, प्रोडक्ट गुणाकार. कळलं का? हो मॅम. इथे मग दोघांचा गुणाकार मी केला, x वजा 2 आणि x अधिक 3. x वजा 2 ने या x अधिक 3 ला गुणलं. आधी x ने x अधिक 3 ला गुणलं, नंतर -2 ने x + 3 ला मल्टिप्लाय केलं. मग मी हे ब्रॅकेट ओपन केले, x² + 3x - 2x - 6. त्यानंतर माझा आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, जो ax म्हणजे सगळे टर्म लेफ्ट साइडला, राईट साइडला 0 ठेवायचा असतो. म्हणून मी हा जो 84 आहे राईट साइडला, तो पण मी लेफ्ट साइडला नेला आणि मग तो इकडे आणून मायनस झाला. राईट साइडला 0 ठेवला. इकडे थोडं सिम्प्लिफाय केलं. आपल्याला अशा ax² + bx + c फॉर्म मध्ये आणलं मी इक्वेशन, आणि मग फॅक्टर्स पाडले त्याचे. फॅक्टर्स कळले सगळ्यांना कसे शोधले हे? असे 2 नंबर शोधायचे. पहिलं तर काय करायचं, पहिलं तर a आणि c चा गुणाकार करायचा. a आणि c, a आणि c म्हणजे काय, तर तुमचा पहिला हा कोइफिशियंट इथं 1 आहे, हा a आहे, a 1 आहे आणि c 90 आहे. मग 1 आणि 90 चा गुणाकार 90 येतो. मग आपल्याला आता 90 चे फॅक्टर्स पाडायचे. 90 चे फॅक्टर्स कसे पाडायचे, असे 2 नंबर ज्यांचा गुणाकार 90 आहे आणि वजाबाकी, इथलं चिन्ह वजाबाकी 1 आली पाहिजे. वजाबाकी 1 आणि गुणाकार 90 कोणाचा येतो, 9 आणि 10चा. 9 आणि 10 माझे फॅक्टर्स आहेत. त्याच्यातला मधल्या पदाचा जो चिन्ह आहे तो मोठ्या संख्येला जाणार, आणि यांची वजाबाकी होण्यासाठी याला जर प्लस साइन दिलं मोठ्याला, तर छोट्या नंबरला मायनस साइन द्यावं लागेल. त्याशिवाय त्यांचं वजाबाकी नाही होणार ना. सबट्रॅक्शन मला पाहिजे 1 कधी येईल, जेव्हा ह्यांना दोघांना सबट्रॅक्ट करू तेव्हाच 1 आन्सर येणार ना.
दोघं ऍड झाले तर 19 आन्सर येतं, पण मला 1 पाहिजे. 1 होण्यासाठी दोघांचं साईन वेगवेगळं पाहिजे. पण मोठ्याला तर प्लस साईन कन्फर्म आहे, मधल्या पदाचा साईन मोठ्या संख्येला, मग छोट्या संख्येला त्याच्या अपोजिट साईन द्यायचं. कळतंय ना? Yes, ma'am. Yes, ma'am. फॅक्टरायझेशनची जी एक्सरसाइज आहे ना, आपला प्रॅक्टिस सेट आहे ना 2.2, तो पुन्हा एकदा सोडवा तुम्ही, कारण त्याच्यामध्ये बरीचशी गणित आहेत. आणि मग ए शून्य असल्यावर काय करायचं, ए शून्य नसतो सॉरी, बी शून्य असल्यावर काय करायचं, सी शून्य असल्यावर काय करायचं, ते आपल्याला त्याच्यात आहेत गणित. मग मी फॅक्टर्स पाडले. फॅक्टर्स पाडल्यानंतर मधल्या पदाची फोड केली, मग सामायिक काढले. सामायिक काढून मला हे मिळालं. मग आपण इज इक्वल टू 0 और मग त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि एज एक्स आपण एज कन्सिडर केले. एज कधीच निगेटिव्ह नसते, त्यामुळे ती पॉझिटिव्हच असणार. मग हे की तुमचं जे एक्स इज इक्वल टू -10 आहे, हे तर बादच होऊन जातो उत्तर, ते पॉसिबलच नाहीये. त्यामुळे 9 तुमचं आन्सर. कळलं आता सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. आता सेकंड वाला बघा. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive natural even numbers is 244. Find the numbers. आता काय आहे, आता सम आहे, मगाशी प्रोडक्ट होता, आता सम आहे. सम म्हणजे बेरीज आहे. कशाची सम आहे? स्क्वेअर्स म्हणजे वर्ग, वर्गांची बेरीज आहे. सम ऑफ स्क्वेअर्स, वर्गांची बेरीज. कोणाच्या वर्गांची बेरीज? कोणाचे वर्ग करायचे आणि बेरीज करायचे? कोणाच्या वर्गांची बेरीज आहे? नाही, 2 नाही, 2 consecutive natural even numbers. म्हणजे 2 नॅचरल इव्हन नंबर, ते पण कन्झिक्युटिव्ह. कन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, तर सलग येणारे, एका मागोमाग एक असे येणारे जे 2 इव्हन नंबर आहेत. आता कोणते इव्हन नंबर ते मला माहित नाही, कोणते तरी इव्हन नंबर आहेत. सोडवलं? हो मॅम. बर. 2 consecutive नॅचरल इव्हन नंबर. आता ते इव्हन नंबर कोणते आहेत ते मला माहित नाही, कोणते असू शकतात, पण त्या 2 consecutive नॅचरल इव्हन नंबर्सच्या स्क्वेअर्सची सम म्हणजे वर्गांची बेरीज 244 आहे. 2 जे, जसं आता समजा एक नॅचरल नंबर मी 6 घेतला, 6 समजा, मला माहित नाही याचं उत्तर काय, पण 2 consecutive नॅचरल इव्हन नंबर म्हणजे काय, तर 6 जर नंबर इव्हन नंबर आहे तर त्याचा consecutive नॅचरल इव्हन नंबर काय असणार? 7. नाही, इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजे समसंख्या. समसंख्या, एका येणारी समसंख्या. X square हा. plus in bracket x plus 2 square equal to 2. बरोबर. म्हणजे 6 असेल ना तर त्याच्या पुढचा इव्हन नॅचरल नंबर 8 आहे, किंवा मी 10 घेतला तर त्याच्या पुढचा 12 आहे, किंवा 14 घेतला तर त्याच्या पुढचा 16 आहे. असे 2 नंबर आहेत जे consecutive इव्हन नॅचरल नंबर आहेत, म्हणजे एका मागोमाग एक येणारे असे 2 इव्हन नंबर्स आहेत. नॅचरल नंबर नाही दिले, फक्त नॅचरल असतं तर 14च्या पुढचा 15 असतो, पण नॅचरल इव्हन नंबर दिले. नॅचरल इव्हन नंबर consecutive जो इव्हन नंबर असतो त्याच्यामध्ये डिफरन्स 2चा असतो. म्हणजे 14 जर असेल तर नॅचरल नंबर म्हटलं असतं तर नॅचरल नंबर्स मध्ये 1चाच फरक असतो, पण इथे नॅचरल नंबर नाही बोलले, नॅचरल इव्हन नंबर बोलले. कळते का? Yes, ma'am. येस मॅम.
आता कोणते दोन नंबर ते मला माहित नाही, मग त्यातला जो एक नंबर आहे ना, जो स्मॉलर नंबर आहे तो मी एक्स घेते. जे दोन इवन नंबर एका मागोमाग एक येणारे आहेत ना, त्याच्यातला जो छोटा आहे ना तो मी काय कन्सिडर करू, लेट द स्मॉलर, म्हणजे दोन इवन नंबर आहेत, त्याच्यातला एक नंबर जो आहे Consecutive लेट द numbers. फर्स्ट पाहिजे तरी, फर्स्ट इवन नॅचरल नंबर किंवा इवन नंबर आपण एक्स घेऊ पहिला. आणि मग सेकंड इवन नंबर कसा असणार, सेकंड इवन नंबर काय असणार, X plus एक्स प्लस 1 नसणार, कारण तुम्हाला X plus 2. एक्स, कारण इवन नंबर मध्ये जो डिफरन्स आहे, फरक आहे, तो 2 चा असतो, एक्स प्लस 2. मग आपला जो पहिला आहे किंवा छोटा जो आहे तो एक्स असेल, तर त्याच्या पुढचा जो आहे तो एक्स प्लस 2 असणार. मग आता आपल्याला कंडिशन काय दिली आहे की दोघांच्या वर्गांची बेरीज, बाय गिवन कंडिशन 244. दोघांच्या वर्गांची बेरीज 244. दोघांचे वर्ग करायचे, म्हणजे याचा पण वर्ग करायचा, याचा पण वर्ग करायचा. मग एक्सचा वर्ग केला तर एक्स वर्ग येणार, आणि एक्स प्लस 2 चा पण वर्ग तर तो ब्रॅकेट मध्ये टाकायचा, कारण ते दोन पद आहेत, त्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअर करायचं. आणि तो इक्वल टू त्यांची जी 244. आता ब्रॅकेट ओपन करायचा असतो आपण. ब्रॅकेट ओपन करताना इथं ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हा फॉर्म्युला वापरायला लागेल, ए प्लस बी होल स्क्वेअर. हा पहिलं पद एक्स स्क्वेअर मी तसंच लिहिलं, आणि हा जर ओपन करायचा आहे तर हा याचा फॉर्म्युला वापरा, ए प्लस बी होल स्क्वेअरचा. किती येतो, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. ए स्क्वेअर square प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ना. हा, याच्या पण वर्ग एक्स अधिक स्क्वेअर 2ab प्लस अधिक 3ab. 4x. 2ab म्हणजे 2 गुणिले एक्स गुणिले 2, 2 गुणिले एक्स गुणिले 2 म्हणजे 4x येणार. हे कळलं का, 2ab म्हणजे 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. हे पहिलं पद एक्स आहे, दुसरं पद 2 आहे, आणि हा 2, मग 2 गुणिले 2 4, आणि हा एक्स 4x प्लस 2 चा स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग, हे परत 4 बरोबर 244. हे कळलं एवढं. हो मॅम. Yes, ma'am. आता याच्यामध्ये जे ज्यांची बेरीज होऊ शकते सगळे टर्म्स इकडे आणा. आता इथे ऍड, हे बघा स्क्वेअर वाले टर्म ऍड होतील, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती, 2x एक्स 2x square प्लस 4x प्लस 4, plus आणि हा 4. 244 इकडे आणून मायनस करायचा, आणि इकडे 0 ठेवायचा, -244. कारण मला राईट साइडला 0 पाहिजे. 0. हो मॅम. 2x स्क्वेअर प्लस 4x, हे प्लस 4 मायनस 244 यांचं सबट्रॅक्शन होणार. आन्सर काय येणार, वजा 240. वजा 240. 240. वजा 240 equal to 0. आता हे इक्वेशन तुमचं आलंय आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये, पण ह्याला आणखी छोटं करता येईल, कारण ह्याचे जे कोइफिशियंट आहेत ते 2 ने डिव्हिजिबल आहेत सगळे, त्यामुळे आणखी X थोडं square छोटा plus 2x minus 120 equal to 0. X minus square 21. 2x 21 2x minus 120. Minus 120 equal to 0. 0. हा, 2 ने भाग लावला. याला मी पूर्ण समीकरणाला मी 2 ने डिवाइड केलेलं आहे, कारण 2 ने डिव्हिजिबल जर असतील सगळे कोइफिशियंट तरच असं करता येतं. 2 ने डिव्हिजिबल जर हो असतील, मॅम. Yes, ma'am. 3 ने पण डिव्हिजिबल आहे.
म्हणून मी भाग लावला. आता याचे फॅक्टर्स पाडायचे. इथं 1 आहे, इथं 120 आहे. असे दोन नंबर ज्यांचा मल्टिप्लिकेशन 120 आहे आणि सबट्रॅक्शन परत सबट्रॅक्शनच आहे, सबट्रॅक्शन 2 आहे. 12 आणि 10. गुणाकार 23. 12 आणि 10. साइन 12 ला मिडल टर्मची Plus 12 आणि minus यांचं 10 सबट्रॅक्शन x squared अधिक Plus 12 minus 10. 120 equal to 0. तर मिडल टर्म स्प्लिट करूया. x स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x 120 वजा 10 Equal to 0. is equal to 0. आता दोघांचा आपण प्रूफ करूया. पहिल्या दोघांमधून काय कॉमन आहे? X. x x काय राहणार ब्रॅकेट मध्ये? X plus 12. X minus या 10 दोघांमधून equal काय to 0. कॉमन येणार? Minus 10. वजा 10 वजा 10 कंसात x अधिक 12. X plus 12 X कोणतरी डायरेक्ट शेवटचं उत्तर सांगतो. आपण स्टेप बाय स्टेप चाललोय. डायरेक्ट फायनल आन्सर x प्लस 12 येणार ना. आपण मायनस साइन बाहेर काढणार आणि 10 कॉमन काढणार, कारण दोन्ही संख्या 10 ने भाग जाणार आहे. 10 कॉमन काढले, इथे x राहिला आणि 10 आणि 12चा गुणाकार 120 येतो. मग इथे आता एका ब्रॅकेट मध्ये x प्लस 12 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x मायनस 10 इज इक्वल टू 0. X plus or 0 x minus 10 is equal to 0. Therefore, x is equal to minus 12 or x is equal to 10. अशा दोन व्हॅल्यू झाल्या. आता याच्यामध्ये x आपण काय कन्सिडर केलंय? x आपण एक इवन नॅचरल नंबर आहे. तो इवन नॅचरल नंबर आहे ना x, आणि x प्लस 2 त्याच्या पुढचा इवन नॅचरल नंबर आहे. त्यामुळे minus 12 is not a natural दिलेलं आहे. नुसतं इवन नॅचरल नंबर नाहीये -12. नुसतं इवन नंबर असता तर कन्सिडर केला असता, पण तुम्हाला तिथे स्पेसिफाय केलंय की इवन नॅचरल नंबर आहे. त्यामुळे -12 नॉट पॉसिबल. म्हणून तुमचा जो पहिला नंबर आहे इवन नॅचरल नंबर, फर्स्ट इवन नॅचरल नंबर जो आहे नैसर्गिक संख्या ऋण नसते मॅम. नैसर्गिक संख्या ऋण नसते. बरोबर. आधी दुसरा नॅचरल नंबर काय येणार मग तुमचा इवन नॅचरल नंबर? 12 is not a number. 12. मग व्हेरिफिकेशन कसं करणार? व्हेरीफाय कसं करणार आन्सर बरोबर आहे की नाही? कंडिशन काय दिली 10 चा होती? स्क्वेअर आणि 12 चा स्क्वेअर ची प्लस. 10 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर 244 आली पाहिजे. 10 चा स्क्वेअर 100 आणि 12 चा स्क्वेअर 144. 100 प्लस 144. कळलं? येस मॅम. yes ma'am. थर्ड वाला सम मध्ये काय दिलंय? मॅम इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधु. काय झालं? मॅम तुम्ही खूप छान शिकवता, मग समजेल सांगा. येस मॅम. हो मॅम. तुम्हाला कळतं ना? बस. येस मॅम. हो मॅम. मला गणित शिकवायला आवडतं, मला बाकी काही शिकवायला आवडतच नाही. म्हणजे मला सायन्स पण आवडतं, मला सायन्स खूप आवडतं शिकवायला.
पण मला आधी माझी कन्सेप्ट अशी क्लिअर पाहिजे. मला केमिस्ट्री शिकवायला आवडतं, फिजिक्स शिकवायला आवडतं, बायोलॉजी नाही आवडत मला. बायोलॉजी विषयच नाही आवडत. सेम मॅम, मला कसं पण तरी नाही मी आवडत. 11वी-12वी मी कसं तरी बायोलॉजीचा अभ्यास केलेला. म्हणजे त्याच्यात पण बायोलॉजीमध्ये पण 2 प्रकार असतात. एक बॉटनी असतं आणि दुसरं झुओलॉजी असतं. तर त्यामध्ये झुओलॉजी मला फार आवडायचं, म्हणजे प्राण्यांचा अभ्यास. अॅनिमल स्टडी जी असते ना ती झुओलॉजी असते. ते मला आवडायचं. म्हणजे आपला बोनचा अभ्यास ते झुओलॉजी म्हणजे माणसाच्या शरीराचा अभ्यास थोडक्यात. ते चांगलं आहे, ते इंटरेस्टिंग असतं. पण झाडांच्या बाबतीतलं मला तर काही अभ्यासच बॉटनीच नाही कळायचं काय. त्यामुळे ते सायन्स मला आवडतं, केमिस्ट्री शिकवायला आवडतं. केमिस्ट्री जास्त, केमिस्ट्री आणि फिजिक्स मी शिकवू शकते. पण आपल्याकडे खूप छान टीचर्स आहेत तुम्हाला केमिस्ट्री फिजिक्सला. मला जॉमेट्री पण फार आवडते शिकवायला. Yes, ma'am. जॉमेट्री तर मला आवडीचा विषय. अल्जेब्रापेक्षा मला जॉमेट्री जास्त आवडते शिकवायला. या दोघांमध्ये जर बघितलं तर चांगलं. हा, आता आपली वेळ संपायला आली. आपलं गणित नाही होणार हे आता. नेक्स्ट टाइम घेऊ. ठीक आहे. Okay, ma'am. बाय मॅम. हा, बाय. बाय Good night, मॅम. ma'am. Take care. Bye, ma'am. Good Good night. Take night. care. Sweet dreams. Good night.